आंदोलकांना आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी आणि लाज काढली। शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्ली सुरू असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे। त्यावर आता या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी मुलांनी प्रतिक्रिया दिली। सरकार आता कोणाला आतंकवादी बोलायचं शिल्लक राहिलेलं नाही। जे सरकार विरोधात बोलतात त्यांना सरकार दहशतवादी म्हणत आहे। काल ही तरुण मुलं ग्रामीण भागातील मुलं होती, देशभरातून आलेली मुलं होती, शिक्षणासाठी लढणारी मुलं होती। त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणत असाल तर तुम्ही फक्त देशभक्त, तुमचा भाजप फक्त देशभक्त दिसतो, बाकी सगळे लोक दहशतवादी वाटतात, अशा शब्दात या मुलांनी संताप व्यक्त केला आहे। सदाभाऊ खोत यांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही। देशद्रोही म्हणणं म्हणजे त्या आमदाराची लायकी नाही। त्यांना रस्त्यात पकडून जाब विचारला पाहिजे। मत घेताना लाज वाटत नाही का, असा सवाल या मुलांनी विचारला आहे। लोकशाही मार्गाने या आतंकवाद्यांना उत्तर दिलं पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये अशी सदाभाऊ खोत यांची मागणी आहे। त्यावर एक मुलगा म्हणाला, खरं तर सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी। देशभरातून आलेली मुलं शांततेत आंदोलन करत होती। दहशतवादी असते तर सकाळी 9 वाजता बॅरिकेड तोडून गेले असते। लोकशाही मार्गाने 4 वाजेपर्यंत बसून राहिले नसते। पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यांना हिंदू मुस्लिम सोडता काही येत नाही। सरकार विरोधात बोललं की आतंकवादी ठरवतात। लोकशाही तुम्हाला माहीत आहे का? काल आमच्या हातात एक पुस्तक आणि दुसऱ्या हातात गुलाब होतं। तुमच्या पोलिसांच्या हातात एक लाठी, दुसऱ्या हातात बंदूक, रायफल होती। कुठल्या पद्धतीच्या लोकशाहीने उत्तर देणार आहात? आम्ही अहिंसा मानतो। आमची लोकशाही खऱ्या अर्थानं क्रांती, शांतीची भूमिका घेते। आम्ही कोणाला मारण्याचा प्रयत्न करत नाही, असं एक आंदोलक मुलगा म्हणाला। आतंकवादी म्हणत असेल, दहशतवादी म्हणत असेल तर तुम्ही फक्त देशभक्त, तुमचा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, तर तोच तुम्हाला देशभक्त दिसतो आणि बाकी तुम्हाला असं वाटतं की या देशातले सगळे लोक देशद्रोही। तर सदाभाऊंना सर्टिफिकेट वाटायची गरज नाही। जो माणूस या देशातल्या तरुणांना देशद्रोही आतंकवादी म्हणतो त्या आमदाराची लायकी सुद्धा नाही या देशातल्या तरुणांना दहशतवादी म्हणते। अशा आमदाराला लोकांनी विचारलं पाहिजे आणि यांना रस्त्यावरती विचारलं पाहिजे की बाबा तुम्हाला जर आम्ही आतंकवादी दहशतवादी दिसत आहे, मत घेताना लाज वाटली नाही का सदाभाऊंना या सगळ्या ह्याच्यामध्ये? तर हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही जर आतंकवादी दहशतवादी म्हणत असेल तर तुम्हाला या देशातली लोक त्याच पद्धतीची उत्तरं देतील। लाज वाटली पाहिजे। काल जे मुलं देशभरातून मुलं आले, जे लोकशाही मार्गाने शांततेने 4 वाजेपर्यंत जर आंदोलन करीत होते, जर आतंकवादी असते तर यांनी सकाळी 9लाच बॅरिकेड तोडून आंदोलन ह्या संसद भवनावर गेलं होतं। लोकशाही मार्गाने 4 वाजेपर्यंत तिथे बसून राहिले। शेवटी त्यांनी ते बॅरिकेड हटवले नाही आणि शांततेने पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला। अहो, यांना हिंदू मुस्लिम सोडता यांना काहीच दिसत नाही। जे सरकारच्या विरोधात जे बोलतील त्यांना आतंकवादी, नक्षलवादी हे सोडून यांनी काय केलं? यांना महाराष्ट्रात देशात नरेंद्र हे सोडून यांना काय येतं? अहो, तुम्ही थोडी बागा इथं येऊन मुलं कुठे आतंकवादी हे लोकशाही मार्गाने आंदोलन करणारी मुलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।